विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ॲट या प्रिपोजिशन बद्दल माहिती घेणार आहोत। पहा, ॲट हे जे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशनचा टाइमच्या रेफरन्समध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। टाइमच्या रेफरन्समध्ये म्हणजे ॲट हे प्रिपोजिशन जे आहे ते टाइमच्या रेफरन्समध्ये टाइमच्या संदर्भामध्ये आपण कोठे आणि कसं वापरायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। ॲट या प्रिपोजिशनला टाइमच्या रेफरन्समध्ये शिकण्यासाठी तुम्ही तयार व्हा। पहा, टाइमच्या रेफरन्समध्ये शिकवत असताना लक्षात घ्या, ॲट हे प्रिपोजिशन आर डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम हे व्यक्त करण्यासाठी, हे दर्शवण्यासाठी। तर दुसरा प्रकार आहे पहा, इनडेफिनाइट पिरियड। ओके, पहा, डेफिनाइट म्हणजे निश्चित टाइम सांगण्यासाठी आणि दुसरा आहे इनडेफिनाइट पिरियड म्हणजे अनिश्चित असा कालावधी। इथं पहा काय म्हटलं आहे, डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम म्हटलेला आहे, डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम म्हटलेला आहे आणि या ठिकाणी इनडेफिनाइट पिरियड म्हटलेला आहे। पहा, पिरियड्स म्हणजे अर्थ काय होतो त्याचा, कालावधी। पिरियड म्हणजे अर्थ होतो कालावधी। ओके, म्हणजे कालावधी म्हणल्यानंतर निश्चित असा त्या टाइम मधला पॉइंट म्हणजे निश्चित असा टाइम आपल्याला सांगता येत नाही। पिरियड म्हणजे कालावधी म्हणजे खूप मोठा काळ असं सांगता येईल आपल्याला। ओके, पण डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम म्हणजे निश्चितपणे आपण ती वेळ सांगू शकतो। ओके, जेव्हा आपल्याला एखाद्या क्रियेची निश्चित वेळ माहिती असेल त्यावेळेस ही आपण ॲटचा उपयोग करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला निश्चित असा कालावधी माहिती नसेल, एखाद्या क्रियेचा म्हणा किंवा एखाद्या घटनेचा निश्चित असा कालावधी आपल्याला माहिती नसेल तर त्यावेळेस सुद्धा आपण ॲट या प्रिपोजिशनचा उपयोग करू शकतो। मग ॲट या प्रिपोजिशनचा उपयोग फक्त काळ सांगण्यासाठी किंवा वेळ सांगण्यासाठी होतो का? तसं नाहीये। मी सुरुवातीलाच म्हटलं की ॲट हे जे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशनचा आपण टाइमच्या रेफरन्समध्ये म्हणजे टाइमच्या संदर्भामध्ये हे प्रिपोजिशन कुठे वापरायचं, कसं वापरायचं याबद्दलची माहिती आपण इथे घेत आहोत। तर चला पुढे जाऊया, त्याची काही एक्झाम्पल पाहूया। तर पहा, या एक्झाम्पल मध्ये आपण पाहतो अ डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम, याची आपण एक्झाम्पल इथं पाहत आहोत। पहा, अ डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम म्हणजे निश्चित काला वेळ असेल त्या ठिकाणची आपण एक्झाम्पल पाहत आहोत। पाहूया, या ठिकाणी पहा ॲट 8 म्हणजे पहा घड्याळाचा हा टाइम आहे 8 म्हणल्यानंतर मग या ठिकाणी AM येऊ शकतं किंवा PM येऊ शकतं। ओके, AM किंवा PM म्हणजे ॲट 8 AM किंवा ॲट 8 PM असं आपण म्हणू शकतो। सोप्या पद्धतीने समजून घ्या। पहा, म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी 8 असं लिहिलेलं आहे त्यावेळेस हा निश्चित कालावधी झाला म्हणजे हा अ डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम झाला। ओके, देन इथे पहा ॲट 9:30 म्हणजे मग इथे AM असू शकेल किंवा इथे PM ही असू शकतं। म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम आपण सांगत आहोत। ओके, जर याचं एक्झाम्पल पाहूयात आपण, ही विल मीट यू ॲट 8 PM। पहा, म्हणजे तो तुला भेटेल। मग भेटण्याची वेळ कशी आहे, निश्चित आहे, किती आहे, 8 PM। ओके, नेक्स्ट पहा ॲट 9:30। ओके, मग या ठिकाणी द मूवी स्टार्ट्स ॲट 9:30 मग या ठिकाणी तुम्ही पहा काय घेऊ शकता, AM घेऊ शकता किंवा PM घेऊ शकता। ओके, जेव्हा आपण अशा पद्धतीने पुढे डेफिनाइट टाइम सांगतो त्यावेळेस आपण कशाचा उपयोग करू शकतो, ॲटचा उपयोग करू शकतो। पुढे चला, ॲट नून, नून म्हणजे काय हो, दुपार। ओके, ॲट नून दुपार। देन यावेळेस पण आपण काय म्हणू शकतो, आय शॅल टॉक यू ॲट नून, मी दुपारी तुला बोलेन। नेक्स्ट पहा ॲट मिडनाईट, मिडनाईट म्हणजे काय, मध्यरात्री। ही विल रीच ॲट मिडनाईट, तो मध्यरात्री पोहोचेल असा या ठिकाणी याचा अर्थ होतो। पहा, ही एक्झाम्पल तुम्हाला समजलेली आहेत। अजून पुढचे एक्झाम्पल पाहूयात। पहा, या ठिकाणी काही एक्झाम्पल आपण घेतलेले आहोत। ही एक्झाम्पल मोडतात इनडेफिनाइट पिरियड मध्ये, इनडेफिनाइट पिरियड मध्ये। पहा, एक्झाम्पल पाहूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲट नाईट। पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲट नाईट। ओके,
ॲट नाईट म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की रात्री, रात्री म्हणजे रात्रीचा निश्चित असा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे का? दिलेला नाहीये, म्हणून याला आपण म्हणतो इनडेफिनाइट पिरियड्स. ओके, अनिश्चित असा कालावधी. ही विल मीट यू ॲट नाईट, तेच वाक्य ठेवलं, फक्त या ठिकाणी बदल केला. पहा काय केलं, ॲट नाईट. ओके, म्हणजे तो रात्री तुला भेटेन. ओके, रात्री मग रात्रीचा कालावधी निश्चित आहे का? नाहीये. रात्र म्हणजे 12 तासाची असू शकते, त्या वेळेमध्ये तुला कधीही तो भेटेल, असा त्याचा अर्थ होतो. ॲट डॉन, या ठिकाणी या डॉनचा अर्थ काय होतो? पहाट असा होतो. काय अर्थ होतो? पहाट असा अर्थ होतो. पहा या ठिकाणी चिकन्स क्लक ॲट डॉन. ओके, चिकन्स म्हणजे काय? कोंबडीची पिल्ले सकाळी सकाळी काय होतात? ओरडतात, म्हणजे पहाटेच्या वेळी ओरडतात. ओके, जी पहाट असते त्याचाही कालावधी फिक्स ऑफ टाइम नाहीये. ओके, एक 2-3 तासाच्या कालावधीला आपण काय म्हणतो? पहाटेची वेळ असे म्हणतो. नेक्स्ट पहा, ॲट दिवाळी. ॲट दिवाळी, मग दिवाळीचा कालावधी 8 दिवसाचा 15 दिवसाचा असं आपण पकडतो. ओके, त्यामध्ये पहा वी शॅल एन्जॉय ॲट दिवाळी. ओके, यावर तुमच्या लक्षात येत असेल. ओके, डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम आणि इनडेफिनाइट पिरियड यातला फरक तुम्हाला या एक्झाम्पलवरनं लक्षात येत असेल. ॲट गणपती फेस्टिवल पहा 8 ते 11 दिवसांचा हा कालावधी असतो. ओके, म्हणजे कालावधी कसा आहे? मोठा आहे, अनिश्चित आहे. मग त्यातला फिक्स असा कालावधी किंवा टाइम बद्दल आपण बोलतोय का? नाहीये. ॲट गणपती फेस्टिवल म्हणजे गणेश उत्सव सुरू झाल्यापासून. पहा ही विल गो टू हिज विलेज. ही विल गो टू हिज विलेज ॲट गणपती फेस्टिवल. पहा गणपती फेस्टिवलमध्ये तो त्याच्या गावी जाईल, पण निश्चित असा टाइम आहे का? नाहीये. म्हणून पहा लक्षात घ्या, ॲट हे जे प्रिपोजिशन आहे, ॲट या प्रिपोजिशनचा उपयोग ओके डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम सांगण्यासाठी पण होतो, डेफिनाइट पॉइंट ऑफ टाइम सांगण्यासाठी होतो, ॲज वेल ॲज त्याचबरोबर ओके त्याचबरोबर इनडेफिनाइट पिरियड सांगण्यासाठी सुद्धा होतो. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. फक्त टाइमच्या रेफरन्समध्ये आपण इथे ॲट पाहिला. अजून काही एक्झाम्पल पाहूयात, तुमच्या लक्षात येईल. हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर या ठिकाणी काही एक्झाम्पल आहेत, रीड करून घ्या, तुमच्या कामाला येतील. म्हणजे पहा, बोलत असताना किंवा तुम्ही त्याचा अभ्यासासाठी उपयोग करा, बोलत असताना उपयोग करा, या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, अनेक जण तुम्हाला असं म्हणतात की तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी किंवा इंग्रजी येण्यासाठी नियमांची काहीच गरज नाहीये, ग्रामर माहिती असण्याची काहीच गरज नाहीये, तुम्ही असे बोलू शकता, तुम्हाला काहीच गरज नाहीये कुठलेही नियम माहिती करून घेण्याचं. माझं सरळ आणि सोपं इतकं म्हणणं आहे. पहा, आपण महाराष्ट्रात राहणारे मराठी भाषिक लोक आहोत, म्हणजे आपली मातृभाषा ही काय आहे? मराठी आहे. तर आपली मातृभाषा शिकत असताना अगोदर आपण व्याकरणाचे नियम शिकून परत आपण मराठी भाषा शिकलोत असं नाही, हेही आपल्याला माहिती आहे. पण हे कोणत्या बाबतीत नियम लागू होतो? जर एखादी भाषा आपली मातृभाषा असेल, ती आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक व्यवहारामध्ये जर यूज केली जात असेल, तर तेव्हा आपण समजू शकतो की नियम अभ्यासण्याच्या अगोदरच आपण ती अनुकरणात्मक ती भाषा शिकून जातो. पण इंग्रजी ही आपली मातृभाषा नाहीये. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या घरामध्ये कोणीही इंग्रजी बोलत नाहीये. ओके, त्यामुळे इंग्रजी भाषा शिकत असताना आपण काही ठराविक नियम त्यातले जर माहिती करून घेतले, तर ती भाषा लिहित असताना आपण चुकत नाही, किंवा बोलत असताना कमीत कमी कोणता शब्द कोणत्या ठिकाणी उपयोगात आणला पाहिजे याबद्दलचे नियम तरी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. त्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो. आपण रस्त्यावरून निघालोत आणि समजा आपण सिग्नल पर्यंत आलो, म्हणजे ट्रॅफिक सिग्नल जे आहेत तिथे आलोत. जर कोणी आपल्याला हे सांगितलं की तुम्ही ट्रॅफिक सिग्नलच्या जवळ आल्याच्या नंतर तुम्ही हे पहा की तुमच्या आजूबाजूचे लोक जर जात असतील तर तुम्हीही निघून जा, आणि तुमच्या आजूबाजूचे लोक थांबले असतील तर तुम्हीही थांबा. याला काय म्हणायचं? की इतरांचं पाहून वर्तन करणे. बघा, काही जण असे असतात की सिग्नल रेड जरी असेल तरी ते निघून जातात, म्हणजे नियम मोडणारी माणसं आहेत. मग तुम्हाला असं शिकवलं गेलं की तुमच्या आजूबाजूची माणसं जात असतील तर जा, तुमच्या आजूबाजूची माणसं थांबली असतील तर थांबा. ओके, या पद्धतीतून तुम्ही रस्त्यावरचे नियम समजून घ्या. पण त्याऐवजी जर तुम्हाला एकदा का हे समजावून सांगितलं की जेव्हा तुम्ही ट्रॅफिक सिग्नलवरती थांबता तेव्हा जर पुढे तुम्हाला
रेड लाईट दिसली असेल, लाल लाईट दिसली असेल, तर त्याचा अर्थ असतो की तुम्ही तिथे थांबा, तुम्ही पुढे जाऊ नका, असा त्या रेड लाईटचा म्हणजे लाल लाईटचा अर्थ असतो. हा नियम जर तुम्हाला एकदा का व्यवस्थितरित्या समजून सांगितला, तर जेव्हा केव्हा तुम्ही त्या ट्रॅफिक सिग्नलवरती जाल, तिथे तुम्हाला जर रेड लाईट दिसली तर तुम्ही थांबाल आणि ग्रीन दिसली तर तुम्ही मग पुढे जाल. नियम समजून घेतलात आणि तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहिला, तर तुम्हाला आजूबाजूचे काय करतायत हे पाहण्याची गरज नाहीये. त्या नियमाप्रमाणे मी काय करायला पाहिजे ही कृती तुमच्याकडनं घडू शकते. इतकाच फरक आहे. काही जण म्हणतात की इंग्रजी शिकण्यासाठी नियमांची काही गरज नाहीये, आपण इंग्रजी विदाऊट नियमाचं, विदाऊट ग्रामरचं बोलू शकतो आणि लिहू शकतो. लक्षात घ्या, ती तुमची मातृभाषा असेल तर ती साहजिकच आहे, अनुकरणाने, ऐकण्याने ती तुम्हाला येऊ शकते, तेव्हा त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला समजू शकतात. पण एखादी भाषा आपली मातृभाषा नसेल आणि तिला जर अवगत करायचं असेल तर तिचे काही सर्वसामान्य जे जनरल रूल्स असतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. म्हणून यासाठी जे काही जनरल रूल आहेत एखाद्या भाषेचे, त्यातले शब्द आपण कुठे वापरू शकतो याची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्ही पाहिलात तर तुमच्या ते लक्षात येईल. पाहूया या ठिकाणचे एक्झाम्पल काही. ॲट ब्रेकफास्ट टाइम, नेक्स्ट आहे ॲट लंच टाइम, पहा ॲट डिनर टाइम, ॲट परत इथं ब्रेक टाइम आलेलं पहा, ॲट नाईट, ॲट वीकेंड्स, ॲट सम पॉइंट. नेक्स्ट आहे इथे वापरले पहा ॲट धिस टाइम, ॲट द मोमेंट, ॲट दॅट टाइम, ॲट द सेम टाइम, ॲट सनराईज, ॲट द एज ऑफ. अशा पद्धतीने ॲटचा उपयोग आपण टाइम दर्शवण्यासाठी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्हाला आवडलं असल्यास, तुम्हाला समजलं असल्यास तुमच्याही मित्रांना व मैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करा. तुम्हीही शिका व आपल्याही मित्रांना शिकण्यासाठी प्रवृत्त करा.